आज आहे नवमी. नवमी दिवशी कन्यापूजन केले जाते आणि घटसुद्धा काही जण उठवतात. तर आज आमच्याकडे घटसुद्धा उठवायचे होते आणि कन्यापूजनसुद्धा करायचं होतं. तर इथं सकाळपासूनच माझी सगळी कामाची तयारी चालू होती. सगळं स्वयंपाक वगैरे उरकून झाला होता. नंतर चकुलीला मस्त असं तयार केलं होतं, गजरा वगैरे लावून, कारण तिचं कन्यापूजन करायचं होतं. तर तिला तयार करताना तर माझी खूप हालत खराब झाली होती, कारण की ती मला काहीच तयार करू देत नव्हती. खूप रडारडी केली तिने तयार करताना. अगदी असं वाटत होतं की नको तिला आज सणादिवशी असं रडवायला, पण काय करणार? थोडं तरी तिने तयार करू द्यावं ह्यासाठी माझी धडपड चालू होती. तर इथं तिच्या पप्पांनी तिला कन्यापूजनसाठी ती कन्यापूजन करत होते आणि तिची नुसती वळवळ चालू होती. का तर ती ताटामध्ये साखर ठेवली, त्या साखरेकडे तिचं लक्ष होतं. तिला ती साखर खायची होती म्हणून तिची खूप धडपड चालू होती. तर अशा पद्धतीने आम्ही कन्यापूजन केलं होतं अगदी साध्या पद्धतीने. कारण जास्त काही करून उपयोगसुद्धा नाही. मुलं काही ठेवत नाहीत त्या सगळ्या वस्तू. आता मला खूप डेकोरेशन वगैरे करायची इच्छा होती, पण मला माहिती आहे माझी चकोली शांत बसणार नाही. ते सगळं डेकोरेशन ती खराब करून टाकणार. त्यामुळं मी जास्त काही केलं नव्हतं. साधं मी घटापुढे रांगोळी काढली होती, तर तिने फटक्यात विस्कडून टाकली होती. तर त्यामुळं मी म्हणलं नको डेकोरेशन करायला, कारण ते करून पोरगी काही ठेवायची नाही. त्यामुळं मी काही केलं नव्हतं. अगदी साध्या पद्धतीनेच तिचं कन्यापूजन केलं होतं आणि आम्ही खूप खुश होतो दोघे पण, कारण की आमच्या घरातली पहिली लक्ष्मी आहे आणि तिच्या येण्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये खूप छान असा बदल झाला आहे. म्हणजे खूप चांगलं काय म्हणतात, आमच्या संसारात प्रगतीच होत गेली आणि पुढे पण होत राहावी हेच देवाकडे प्रार्थना आणि तिला भरपूर सुख भेटावं. तर कन्यापूजन झालं होतं आणि इथं आमची घट हलवायची आता तयारी चालू झाली होती. तर पहिले नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. सगळं म्हणजे झालं होतं. आता घटासाठी मुलंसुद्धा लागतात. तर इथं झालं असं होतं, की मी खूप जणांना म्हणजे इथं बोलवलं होतं, पण झालं असं, की मुलं कोणी यायलाच तयार नव्हते. तर त्याच्यामुळं आता म्हणलं जाऊ दे, आता कोणी आहे नाही तर आपणच घट उठवून घ्यावं. मग चकुलीच्या पप्पांनी घट उठवण्यासाठी तयारी चालू केली. आम्ही पण मस्त आशीर्वाद वगैरे घेतला. चकुलीने सुद्धा आशीर्वाद घेतला. अशा प्रकारे आम्ही